एक वृत्त प्रसिद्ध झालं आज की शिवसेना मनसे काँग्रेसने वेगळं लढावं नेमकं उत्तर काय? नाही बघा, अशा प्रकारच्या बातम्या या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत. प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात की इंडिया आघाडीचं भविष्य काय. आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड जल्लोष झाला, त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं भविष्य काय. त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक जेव्हा तुम्ही म्हणता, हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला. आम्ही एकत्र निवडणुका लढलो, आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही, अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली. अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली. तर इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर, राष्ट्रीय विषयांवर, पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे. लोकसभा, राज्यसभा, महाविकास आघाडी स्थापन झाली, त्याच्यामध्ये 3 पक्ष प्रामुख्याने होते. शिवसेना, माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष. ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी. आम्ही निवडणुका लढलो, आजही महाविकास आघाडी आहे. आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेलं नाही. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात. आता विषय राहतो महानगरपालिकांचा, जिल्हा परिषदांचा, ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता. त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढतील का. त्यासाठी त्यांची स्थापना नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, यासाठी वेगळी गणित आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा, जो आपण 5 तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे, खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात, हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे, त्याच्यावरती आता फार चिंता करण्याचं कारण नाही.